शहरातील महत्त्वाच्या ताराबाई गार्डनच्या सुधारणा व सुविधांसाठी आम आदमी पार्टीने महापालिकेकडे ठोस मागणी केली आहे। उद्यानात येणाऱ्या लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले। गेल्या काही वर्षांपासून या उद्यानाकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाल्याने येथील सोयीसुविधा अडचणीचा विषय बनला आहे। आपचे शहराध्यक्ष उत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महापालिकेच्या उपायुक्त साधना पाटील यांना निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली। ताराबाई गार्डनमधील लँडस्केपिंगसाठी राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम अंतर्गत कामे होत असली तरी लहान मुलांचे खेळ आणि योगा वर्गांना अडचण होणार असल्याने डिझाईन सुधारण्याची मागणी यावेळी करण्यात आली। उद्यानातील झाडांचं संवर्धन आणि सुशोभीकरणासाठी देशी झाडे व फुलझाडे लावावीत, तसेच झाडांना वेळेवर पाणी मिळावे यासाठी अधिक कर्मचारी नेमावेत अशीही विनंती करण्यात आली। उद्यानात उभारलेली ट्रॅफिक सिग्नल प्रणाली गेल्या 2 वर्षांपासून बंद आहे, ती पुन्हा कार्यान्वित करून आरटीओच्या मदतीने वाहतूक नियम प्रशिक्षण दिले जावे अशी मागणी करण्यात आली। तसेच झाडांच्या नावांसाठी पाट्या लावण्यात याव्यात अशीही मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी ताराबाई गार्डन परिवार ग्रुपचे कार्यवाहक संजय घाटगे, आपचे सचिव समीर लतीफ, प्रतीक माने आदी उपस्थित होते। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।